नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण विधानसभा 2च महिन्यावर येऊन टेकलेले आहे. जसं आपण राजमुद्रा न्यूजच्या वतीनं लोकसभेच्या निकालांच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर तब्बल 60 दिवस आम्ही जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घेतलं आणि या संपूर्ण सर्वेच्या अंती जवळपास 99% हा राजमुद्रा न्यूज लाईव्हचा सर्वे पूर्णपणे 100% सत्यात उतरला. मग त्यानंतर आता नुकतीच 2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून नेमकं मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट चाललोय नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात. आणि गेल्यानंतर नेमकं महाविकास आघाडीकडून कोणते उमेदवार असू शकतात, त्यासोबतच महायुतीकडून कोणते उमेदवार असू शकतात, किंवा वंचितकडून नवीन कोणते उमेदवाराची नावं समोर येऊ शकतात, किंवा वंचितचा आपलं MIMचा देखील काय रोल असेल, किंवा नेमकं अजून कोणते नवीन पक्ष येऊ शकतात का, किंवा नवीन अपक्ष नेमकं कोणते उमेदवार, कोणाला तिकीट मिळेल, कोणाला मिळणार नाही, कोणाची नाराजी होईल, कोणता गट काय होईल, हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी जनतेच्या देखील मनात नेमकं काय आहे, विकास 100% झालाय काय, विकासाच्या बाबतीमध्ये काय काय राहिलंय, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही थेट चाललोय राजमुद्रा न्यूजची संपूर्ण टीम घेऊन नांदेड उत्तर मतदारसंघात. तुम्ही पाहत राहा, संपूर्ण राजमुद्रा न्यूज सोबत राहा. विधानसभेच्या सर्वेसाठी आपण थेट चिखली या गावात आलोत. गावात आल्यानंतर थेट जे शेतामध्ये 24 तास काम करणारी जे मतदार राज्य आहे त्या राज्याकडून आपण थेट जाणून घेणार आहोत नेमकं जनतेच्या मनात काय आहे, शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, मतदार राज्याच्या मनामध्ये नेमकं काय आहे. भाजपाकडून DP सावंत असतील, त्यासोबतच मिलिंद देशमुख देखील असतील, आणि त्यासोबतच भाजपाकडून दुसरे एक आणि त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार असलेले बालाजी कल्याणकर, आणि त्यासोबतच जे महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विठ्ठल भाऊ पावडे हे देखील नाव चर्चेत आहे. मिलिंद देशमुख आपलं राजेश पावडे यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यासोबतच महेश देशमुख यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. त्यासोबतच अब्दुल सत्तार यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. आणि शिवसेनेकडून दत्ता पाटील कोकाटे हे देखील नाव चर्चेत आहेत. त्यासोबत बंडूभाऊ खेडकर यांचं देखील नाव चर्चेत आहे. आणि त्यासोबत महादेव पावडे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. आणि यासाठी आपण थेट जाणून घेणार आहोत नेमकं विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेमकं काय थेट जाऊन. काका, मग कशी आहे शेती? बरे, चांगले आहे. बरं आहे का आता पीक पाणी? पण सगळं चांगलं आहे. पण सोयाबीनला भाव नाही, बरं कापसाला नाही. आता हे सरकार मराठीचे असून बी सुद्धा नाव घ्यायला तयार नाहीत. मधात आरक्षणचं काही याच्या याच्यावर मतदान द्यायचं कसं आम्ही? बरं, सध्या आता तुम्हाला काय वाटतं? सध्या लोकसभा झाली, लोकसभेमध्ये भाजपाला बराच फटका बसला. यावेळेस विधानसभेला काय होईल? महायुतीचं सरकार येईल का महाविकास आघाडीचं? म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात काय नेमकं अजून देखील? आता काय सरकारचं काय सांगू शकत नाही आपण, पण आम्ही उद्धव ठाकरेच्या माणसाला देणार. कोणी उभा राहू द्या, कोणी उभं राहतं, कोणी उभं राहू द्या, माणसाचा काय विषय नाही आमचा त्याच्यामध्ये. तुम्ही गेल्या वेळेस देखील उद्धव साहेबांच्याच माणसाला दिलं होतं. हो ना, महाआघाडीला दिलं होतं ना. मग काय झालं त्याचं? निवडून आला का माणूस चव्हाण? नाराजी आपली नेमकी आपली व्यक्त करा. नेमक्या आता याच्यामध्ये काय काय सांगायचं? सगळ्याच गोष्टी आरक्षणचं नाही. मराठ्याचा आमदार असून बी सुद्धा त्याचं नाव बरी देवत न देव, त्याची सत्ता असून बी समजा त्याच्या हातात काय नव्हतं. खरं आहे, पण त्यानं नाव घ्यायला पाहिजे होतं ना. ते विषय काढा नाही त्यानं. दुसरा महत्त्वाचा कोणता मुद्दा आहे आपल्या नाराजीचा? हा झाला मराठा आरक्षण. मग आता शेतकऱ्याला भाव नाही ना, मग कोणीच मालाला. कोणत्या पिकाला भाव नाही आपला? सोयाबीनचं काय हाल आहे समजा, 4-4.5 मध्ये काय लागले, 4.25 मध्ये. आता बियाणं 27 किलोला 3,000 रुपये लागले, 3200 रुपये लागले शेतकरी समजा. बरं, त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही म्हणताय, त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून दत्ताभाऊ कोकाटे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. त्यासोबतच बंडू खेडकर यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. त्यासोबतच महादेव पावडे यांचं देखील नाव चर्चेमध्ये. ह्या तिघामध्ये किंवा नवीन एखादा कोणी तुमच्या मनात नेमकं कोण आहे? आता आमच्या मनानं दत्ता कोकाटे चांगला माणूस आहे. दत्तक चांगला कार्य केलेलं आहे असं नाही. आतापर्यंत जिल्हा प्रमुख राहिलेला आहे. आणि अगोदर बी खेडकर होतं, सैन्य निघाली तेव्हापासून त्यानं मध्ये आहे त्याच्यात. त्यानं बदल केला, पक्ष बदलला नाही त्यानं. त्याच्याबद्दल आम्ही चांगलं म्हणतो त्याला. आता घंट्याला 6-6 महिन्याला एक वर्षाला एक पक्ष बदलते, त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा आम्ही शेतकऱ्यानं? विश्वास राहायला पाहिजे ना. आणि हे पावडे, माधव पावडे, आता महादेव पावडे आहे. आता त्यानं आता नवीच्या मागलचा माणूस उदाहरणामध्ये. आपला तिकडच्या मोठा असेल हे म्हणायचं नाही, पण राजकारणामध्ये मागलचा माणूस आहे त्याच्यापेक्षा. बरं, महाराष्ट्रामध्ये एक 2-2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामगिरीवर समाधान करतात का तुम्ही? उद्धव साहेब
नाही, त्याच्या काही चुका झाल्याच असतील. सगळ्याच्या शेतकऱ्याच्या हो, नोकर वर्गाच्या हो, गोरगरिबाच्या हो, सगळ्या समस्या मिटू शकत नाही कोणताच मंत्री. मुख्यमंत्री मिटू शकत नाही, पंतप्रधान मिटू शकत नाही, काय नाही काय ते कमी रमी होणारच आहे. सर तुमच्या मनाने काय? आता आपल्या मनानं तर आमचं रनिंग आमदार वैयक्तिक चांगला माणूस आहे, पण सरकारवर लोक नाराज आहेत. आणि जे जरांगेचा आदेश येईल त्याला आमच्या गावातून तरी जास्त मतदान होईल. जरांगे साहेबांच्या आदेशाला हां, महाविकास आघाडी की महायुती? नाही तर ती जरांगेच्या आदेशवरच आम्ही बोलू. आता काही नाही, एखादं आरक्षण दिलं शिंदे साहेबांना तर मग शिंदे साहेबाला देऊ मतदान. 10% जे आरक्षण दिले नाही, याच्यावर नाही साहेब. जे आमचे साहेब बोलतील जरांगे साहेब सगळे सोयरे आणि आरक्षण शिंदे साहेबांना जर इलेक्शनच्या आधी जर निर्णय घेतला आणि दिलं तर आम्ही शिंदेलाच देऊ मतदान. वैयक्तिक तर आमचा आमदार चांगलं, याला काही नाव बोट ठेवायचं नाही. त्यानं सरासरी माणसाला भेटतात. चांगली कामं केली विद्यमान आमदार. म्हणजे आता रस्ते बिस्ते केले, काही समाज मंदिर बांधले खेड्यानं, आणि हे वाडीला 100 खाटाचा दवाखाना आणला. आणखी एक काहीतरी आणणार आहेत म्हणा, ते नर्सिंग कॉलेज काय. तर याच्या बाबतीत काही म्हणायचं नाही वैयक्तिक आमदाराचे, पण सरकारवर नाराजी. आणि आता जे आदेश येईल जरांगेचा आम्ही त्याला मतदान करू. सरकारने या जरांगेवर SIT चौकशी लावली, हे फार चुकीचे आहे साहेब आमच्या मनानं. आपण त्याचा निषेध करतो. हो, निषेध करतो आम्ही. शिंदे साहेबाचा, फडणवीसचा, दोघांचाही निषेध करतो. अजित पवारचं तर काही खरं नाही. ते उगं काल परवा येऊन काहीतरी करते, त्याला कोण विचाराले. अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं नुकसान झालं का आपल्याला काय? आम्हाला मनानं 100% भविष्यामध्ये नुकसान होईल. हो, भविष्यात बी होईल साहेब, अजित पवारमुळं. हो, फडणवीस तर आहेच, पण शिंदे वैयक्तिक समजा थोडक्यात चांगला, त्याच्यापेक्षा वैयक्तिक रनिंग आमदार आमचा चांगला. पण हे दोन्ही माणसं शिंदेला काही करू देणार. आणि जे जरांगेचा आदेश येईल आम्ही त्याचा आदेश पाळून, मग आता आमदारही जरी चांगला असला आणि जरांगेचा आदेश आला की बा आपल्या समाजाच्या माणसाला करावं, तर आम्ही त्यालाच करू. अजून देखील जसं लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की जरांगे साहेबांचा आदेश, जरांगे पाटलांचा नेमका आदेश काय येईल त्या माणसाला आम्ही करू. अजून देखील सरकारवर आरक्षणामुळे पब्लिक नाराज आहे. त्यासोबतच आपल्याकडे अजून देखील जे 24 तास शेतामध्ये राबतात, कारण की त्यांच्या मताला फार महत्त्व असतं. आणि नेमकं सर तुम्ही काय करा? आम्ही शेतीच करतो सर. जरांगे पाटील म्हणते तेच आम्ही त्याला मतदान करणार. जरांगे पाटील. तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? आपले जरांगे पाटला, जरांगे पाटील. जरांगे पाटील म्हणतेच तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे जर म्हटलं तर त्यांच्याकडे 2-3 उमेदवार असतात, इच्छुक आहेत. दत्ता पाटील कोकाटे असतील, त्यासोबत बंडू पावडे असतील. नाही सर, उमेदवार कोणी असतो? उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला मतदान करणार. बरं, यांचं देखील म्हणणं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा उमेदवार देईल. त्यासोबत आपण गावामध्ये जाणार आहोत, अजून देखील अनेकांशी संवाद साधणार आहोत. नेमकं जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे देखील पाहणार आहोत. पाहत राहा राजमुद्रा न्यूज. आता मतदारांच्या ज्या मनामध्ये नेमकं काय, महाविकास आघाडीकडे कौल देतील का महायुतीकडे कौल देतील, आपल्याला काय वाटते? जरांगेकडे. लोकसभेला जसा फॅक्टर होता जरांगे जरांगे जरांगे, त्यांचा पहिलाच प्रश्न उतरला की जरांगे. खरंच नेमकं कशाबद्दल काय? कोणालाही आरक्षण नाही, मराठ्याला कोणत्याही सवलत नाही, याबद्दल कोणतंही म्हणजे शिक्षण करायचं हे झालं, मराठ्यापाशी काही शेती राहिली नाही, काहीच राहिलं नाही. याच्यामध्ये फक्त मराठ्याचे नुकसान झालेली सगळ्यात जास्त या राजकारणी लोकांमुळे. आरक्षणाचा जर मुद्दा सोडला तर सरकार म्हणून या सरकारवर आपण समाधानी आहात? समाधान नाही या सरकार. आपण आपली काय नाराजी आहे? हे आरक्षण दिल्याशिवाय आम्ही कोण्याही पक्षाला काही मानणार नाही. आरक्षणाशिवाय दुसरा कोणत्या मुद्द्यावर आपली नाराजी आहे? शेतीच्या प्रश्नावर. शेतीचा सोयाबीनचा भाव नाही, 4,000 रुपये 3,500 रुपये इकाले. आता कोणते खताचे भाव अपाट वाढलेले. खताचे DAP घ्यायला गेलं 1700, कोणता पोटॅस 1700 रुपये झाला, 750 रुपयाचा पोटॅस. जगाव कसंही. आणि यायचं आज तुमचे मतदानाचं आपलं मोबाईल रिचार्ज जर करायचा तर कोट्या गेलं तर कोणी आवाज उचलत नाही. हे करायचं काय शेतकऱ्यांना? काय फाशी घ्यायची का आत्महत्या करायची हे सरकारनं आम्हाला सांगून द्यावं. तुमचं काय मत आहे? आम्हाला काहीच नाही. आमचं मत जे जरांगे म्हणेल त्याला आम्ही ठाम.
तुमचं काय मत आहे काका? ते नरंगे सगळं ए टू झेड तेच चाललंय इकडे. विद्यमान आमदार किंवा सरकारवर आपण नागरिक म्हणून खुश आहात का, समाधानी आहात? ते नरंगे पाटीलच आता या बारला इलेक्शन होणारच नाही. शेतीचे कोणत्या मुद्द्यावर आपण समाधानी आहात? नाही होणार नाही. भ्रष्टाचार टाकायचं त्याच्यावर आता. घरांगीच आता सगळे गावातले आपलं काम आरक्षण दिल्याशिवाय काहीच करणार नाही सर आम्ही. आरक्षणाने 2-4% लोकांना नोकऱ्या मिळतील, मात्र शेतीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिलांचे मुद्दे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. इंग्लिश शाळेमध्ये तुम्ही 40,000 फीस भरू शकतात का? मराठी शाळेची अवस्था काय आहे? आरक्षण सगळ्या जातीला ऑलरेडी आहे, बऱ्याच जातींना त्यांची पण अवस्था तशीच आहे. इतर मुद्देही महत्वाचे आहेत जे की आरक्षणाशिवाय सुटू शकतात. त्या मुद्द्यावर आपलं काय मत आहे? आपल्याला काय कळालं त्यात यायला बोलायला मी बोललो बोलले त्यासोबतच अजय बरोबर आहे तुमचं. सध्या आता गेल्या वेळेस शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हणजे त्या शिवसेना एकच होती, बालाजी कल्याणकर निवडून आले होते. मग आता बालाजी कल्याणकर शिंदे गटाकडे गेलेत. मग आता यावेळेस काय होईल, ते स्वतः उमेदवार असतील, बालाजी कल्याणकर स्वतः उमेदवार असतील आता यावेळेस, आणि मिळाली तरी सीट. आणि त्यासोबत त्यांच्या विरोधामध्ये बहुतेक तर ही सीट जागा ही बाळासाहेब म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार आहे. त्यासोबत दत्ता पाटील कोकाटे असतील, बंडू खेडकर असतील आणि पावडे असतील. ते नेमकं कोणता उमेदवार कोण चांगला वाटाल तुम्हाला? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेचा उद्धव ठाकरेचा उमेदवार चांगला, तर त्यामध्ये नेमकं दत्ता पाटील कोकाटे असतील का बंडू खेडकर असतील का नेमकं माधव पावडे असतील, कोणतं चांगलं? ते आता बघा कोणाला सांगू, सगळ्याला तुम्हाला कोण चांगला वाटतं? म्हणजे आम्ही चांगलं ना पारदर्शक माणूस कोण आहे? उद्धव ठाकरे सांगितलं की तुम्हाला बस झालं. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी एखादा उमेदवाराला त्याच्या फायनल. त्यासोबतच खरंच आपण जसं लोकसभेला चित्र बघितलं त्याहीपेक्षा असं भक्कम असं चित्र जरांगे पाटलाच्याकडून दिसतंय. त्यामुळे यावेळेस देखील याचा महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका देखील बसू शकेल. आणि त्यासोबत आपल्याकडं उच्च शिक्षित जे युवक जे आहेत, युवकांचा देखील आपण कोल जाणून घेऊ. सर अजून आपल्याला काय वाटतं? आमच्याकडं जे आहे ते पूर्ण जरांगे फॅक्टरीच लागू होणार आहे. सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट असं शेतकऱ्यासोबत शैक्षणिक माणसासोबत नाही आहे सध्या. गव्हर्नमेंट ते स्वतःचं पाऊल उचलते स्वतःसाठीच. कोणत्याही गोष्टीला त्यांचा कॉमन माणसासाठी विचार क्षमता नाही राहिली. आता गेल्या वेळेस आपण लोकसभेला बघितलं, लोकसभेला जरांगे पाटील उमेदवार देतील की नाही या चर्चा होती, पण शेवटच्या टप्प्यात त्यांनी उमेदवार दिले नाहीत. आता विधानसभेत देखील काय होईल सांगता येणार. जर विधानसभेत देखील जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाही आणि कोणाला तुमच्या मनावर मतदान करा म्हणलं तर नेमका जनतेचा आणि युवकांचा नेमका कोल कोणाकडे राहील? जनतेचा आणि युवकांचा कोल म्हणजे आता कसं आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा कोणताही जरांगेचा जो विचार क्षमता त्यांनी काहीतरी निर्णय घेतीलच ना. असं नाही की त्यांनी काय म्हटले पाडा म्हटले, यावेळेसही तसं काय म्हणतीलच, पाडा म्हणतील किंवा मग उमेदवार देतील. आम्ही त्यांच्या विचारानुसार त्यांचं पाऊल राहील, त्यांच्या आम्ही सहमती राहील. ह्यासोबत तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी चांगली राहील का महायुती सरकार चांगलं राहील? गव्हर्नमेंट दोन्ही पण एकाच पावलंच आहे. आज यांची सत्ता आहे तर त्यांनी त्यांचं नुसतं एक विरोध म्हणून आहेत, बाकी तर पुरेपूर त्यांना सपोर्ट आहे महाविकास आघाडीचा. विद्यमान सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात? नाही पुरेपूर कुठं पण नाही. आपले नाराजीचे मुद्दे आहेत आपण चॅनलच्या माध्यमातून सांगा. एक तर शेतकऱ्याचा कोणता कर्जमाफीचा विषय नाही किंवा शेतकऱ्यासोबत यांचा कोणताही निर्णय नाही. त्यांनी मागं म्हणले होते 50% विमा देणार, काहीच दिलं नाही. 25% पहिल्यांदा दिला, त्याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला 200 भेटले, 400 भेटले. कोणत्याही शेतकऱ्याला पुरेपूर विम्याचा फायदा नाही. कोणत्याच गोष्टीमध्ये सरकार हे निस्वार्थी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल काय मत आहे? कारण शिक्षण खूप महाग झाले. 1ली ते 10वी पर्यंत जवळपास 6 लाख रुपये लागतात आज मोठ्या शहरात शिक्षण. पूर्वी मोफत आणि सक्तीचं शिक्षण होतं, आता तसं राहिलं नाही. सर ग्रामपंचायतमध्ये आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही आहेत सर. काय करणार आता त्याला? गव्हर्नमेंट वाढलं, जे बाहेर शिकायला होते लेकरं, त्याचं बरेचसे लेकरं आता घरी आहेत. अक्षरशः यांचा मुलगा नांदेडमध्ये शिकायला होता, त्यांनी फीस वाढवल्यामुळं आज यांना आज एक नॉर्मल शाळेमध्ये शिकायला टाकावं लागलं. इकडे शिक्षण असेल, महागाई असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, अशा अनेक गोष्टीत आपली नाराजी आहे. हो. त्यासोबत आपल्याकडे अजून काही नागरिक आहेत, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. सर सध्या नांदेड उत्तरमध्ये गेल्या वेळेस शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला होता, एक नगरसेवक होता, आणि त्याने एक आमदार झाले आणि त्यानंतर चित्र बदललं, शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत. मग त्यामुळे आता बहुतेक तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच असं वाटतं की या इथे ही जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळते महाविकास आघाडीकडून. मग आता महाविकास आघाडीकडून जर शिवसेनेला मिळाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, तर इथून इच्छुक उमेदवार असे दत्ता पाटील कोकाटे आहेत,
बंडू खेडकर एक आहेत आणि महादेव पावडे एक आहेत. असे 3 नावं चर्चेमध्ये. अजून तुमच्या कोणत्या मनात आहे का आणि काय वाटतं तुम्हाला नेमकं काय? आमची एकच इच्छा आहे, दत्ता पाटील कोकाटे हे शाखा प्रमुख होते तेव्हापासून शिवसेना निष्ठावंत आहेत आणि निष्ठावंताची कुठंतरी जनता दखल घेते. बालाजी कल्याणकर हे सामान्य घरचा माणूस होता, आमचा पाहुणा होता. त्यांच्या विरोधात बल्लाडे संपत्तीवाला एक पालकमंत्री होता. चव्हाण साहेबांना जर दगडही दिला असता तर ते निवडून येत होता, पण जनतेनं हातात घेतली होती. तर बालाजी कल्याणकरला आम्ही असं रक्ताचं पाणी करून सपोर्ट केला होता की आपला स्थानिकचा आमदार आहे, आपल्या शेजारचा माणूस आहे आणि आपल्या जवळचा असल्यामुळं की आपण आतापर्यंतचे उमेदवार दिलेले चव्हाण साहेबांनी की स्थानिकाला एकालाही साहेबांना मोठं स्थान दिलं नाही आणि कधी आपल्या स्थानिकचा आमदार झाला नाही. फक्त आम्ही साहेबाचे झेंडे घेऊनच होतो आजपर्यंत. तर त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय केला की बा DP सावंतपेक्षा बालाजी कल्याणकर हे जवळचा माणूस आणि चांगला माणूस म्हणून आम्ही दिलो होतो. पण बालाजी कल्याणकरनं एक चुकीचा पाऊल उचलल्यामुळं बालाजी कल्याणकर यांनी की आज जे काही 4-5 वर्षामध्ये कामं केलेत या कामावर समाधानी आहात का? साहेब हे कामं कादगावर आलेले आहेत, कामं कुठलेच झालेले नाहीत. ही कादगं भरपूर आणले, चव्हाण साहेबापेक्षा जास्त निधी आणला म्हणलं तरी चालते ह्याला, पण कामं फक्त कादगावर झालीत साहेब, अन्यथा कुठलेही कामं लिगली झालेले नाहीत. एवढंच म्हणतो आम्ही. कामं भरपूर आणलेत कादगावर पण कुठले झाले नाही. बरं म्हणायचे ही जागा काँग्रेसकडे जर गेली आहे कदाचित तर काँग्रेसकडून विठ्ठलभाऊ पावडे आहेत, राजेश पावडे आहेत, त्यासोबतच अजून देखील कोणतं नाव चर्चेत नाहीत का? काय वाटतं मला? काँग्रेसकडून जर दिलं तर इकडून नांदेड उत्तरमधून विठ्ठलभाऊ पावडे हे 100% राहतील, 100% निवडून येऊ शकतात. त्यासोबतच सर आपल्याला नेमकं काय वाटतं सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं योग्य राहील? महाविकास आघाडीचं राहील का महायुतीचं राहील? सर महाराष्ट्रामध्ये कुणाचंही सरकार आलं तर सगळेच पक्ष एक व्हायलेत आणि सगळ्याचंच मिळून राज्यामध्ये सरकार स्थापन करायलेत. निवडून द्यावं तर कुणाला द्यावं? आमचं तर एक मत आहे, आता जरांगे पाटील म्हणतील तेच करणार आहे. जर सगळ्याचं जर असं सरकार चालत राहील, आता या गेल्या 5 वर्षात सगळेच पक्ष सत्तेत राहिले, पक्ष असा राहिला नाही कोणीच नाही, तर शेतकरीच वाली व्हायला. काही आलं की शेतकऱ्याला कोणी विचारायलाच तयार नाही. पण त्याच्यासाठी आमची इच्छा अशी आहे की आम्ही तर आता जरांगे पाटील म्हणतील त्यालाच मतदान करा. खरंच आपण जे सर्वे करत असताना महायुती आणि महाविकास आघाडी यासोबतच जरांगे पाटील यांनी देखील आघाडी केली तर यांचा देखील उमेदवाराचा विषय घेतला पाहिजे. जर जरांगे पाटलांनी जर ठरवलं तिकीट द्यायचं तर नांदेड उत्तरमधून कोणता उमेदवार नावाचे ते आता पाटील म्हणतील ते. आमचं कसं आहे, आम्ही आता स्थिर आहेत सध्या. पाटील जसं बोलतील तसं आमचं चालू राहणार. इथून पुढे पाटील म्हणतील याला मतदान करा तर आम्ही त्यालाच करणार. जसं लोकसभेला झालं तसंच आता म्हणजे जरांगे पाटील म्हणतील त्यांना. हां, तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी जर ठरवलं एखादा उमेदवार द्यायचं नांदेड उत्तरमधून तर कोणाच्या नाव चर्चेत राहतील का? नेमकं काय होईल? जरांगे फॅक्टर असं चालेल सर की जरांगे आता कोणत्याही आमदाराला निवडून दिलं तर तुम्ही किती जरी हे केलं तर तुम्ही त्यांना घ्यायला जनतेची फसवणूक व्हायली की बाबा कोणी घेतलं. समजा आज आम्ही चांगला माणूस याला केलं निवडून द्यालो, त्यानं कोणीतरी त्याच्याप्रमाणे कोणीतरी पक्षात चालाय, पण सामान्य जनतेचं नुकसान व्हायलं. त्याच्यामध्ये एक असं ठरलं की जरांगे साहेब जे म्हणतील की बाबा तुम्हाला कोणाची लाचारी करायची की तुम्हाला काही पाहिजे हक्काचं, तर हक्काचं पाहिजे असेल तर जरांगे फॅक्टर चालेल. नांदेड उत्तरमध्ये नाही, अख्ख्या भारतात अख्ख्या महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरच चालणार. बरं, एक सर्वे चालू असताना एक आजोबाचं म्हणणं होतं की मी देखील बोलतो, मी देखील मत मांडतो. आजोबा लोकसभा निवडणूक झाली, हां, मग आता विधानसभेची निवडणूक जवळ आली. हां, आता मग गेल्या वेळेस इथून बालाजी कल्याणकर होते शिवसेनेकडून. हां, मग आता यंदा देखील काय होतंय, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट वेगळा आणि शिंदे गटाचा बालाजी कल्याणकर वेगळा. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगले राहतील का शिंदेचा गट साहेबाचा गट चांगला राहील? काय वाटतं तुम्हाला? आता हे कोणी करत आहे? आपले जरांगे पाटील. जरांगे पाटील काय? जरांगे पाटील सध्या न्यूट्रल आहेत, सध्या कुठेकडे नाहीत ते. हां, ते सध्या कुठंच नाहीत. बरं, न्यूट्रल आहेत. कोण चांगलं आहे दोघांपैकी? ते बरं आहे की हो. कोण? जरांगे पाटील. जरांगे पाटील बरं. उद्धव ठाकरेचा गट चांगला राहील का शिंदेचा गट चांगला राहील शिवसेनेमधून? शिवसेनेच्या मधून पहिला ते होता बुवा ओरिजिनल. हां, बाळासाहेब ठाकरेंचा. हो, पहिला होता की. होता. आता या मागून काय त्याने काही काम तेवढे हे केलं नाही. त्यासोबतच आपल्याला चिखलीमधून काही महिला देखील आहेत.
आपण महिलांशी देखील संवाद साधणार आहोत. नेमकं काय होणार आहे? ताई, गेल्यावेळी शिवसेनेचे बालाजी कल्याणकर होते, आता ते शिंदे गटात गेलेत आणि यावेळेस आता उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाकडून दत्ता पाटील कोकाटे असतील, बंडू खेडकर असतील. नेमकं काय वाटतं यावेळेस महायुतीचं सरकार चांगलं राहील का महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीच का? आम्हाला आरक्षण पाहिजे. आमच्या लेकरा बाळाच्या भविष्याचा सवाल आहे. आमचं तर आयुष्य असंही गेलंय तसंही बरबाद झाले. शिक्षण एवढं असूनही आमचा काहीच फायदा झाला नाही. आम्हाला एवढीच आशा आहे की आमच्या लेकराचं तरी भविष्य सुधारावं. मला वाटतं की सरकारनं महिलांना 1,500 रुपये काय महिन्याची लाडकी लेख म्हणून 1,500 रुपये दिलाय. याचा काय इफेक्ट पडेल काय? नाही, आम्हाला काहीच पाहिजे नाही. आमचे गॅस दर, पेट्रोल, लाईट बिल हेच कमी करायची इच्छा आहे आमची. दुसरी काहीच 1,500ची इच्छा आहे नाही आमची. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तेच वाटते. ते 1.5 महिना काही कामाचं नाही, त्याच्यासाठी लाईट बिल, गॅस ते थोडं फार त्याच्यामध्ये कमीच झाली तर त्याच्यात सुधारणा होईल. यावेळी इथून ही जे 5 वर्ष आमदार होते बालाजी कल्याणकर, त्यांनी काही समाधानकारक कामं केलीत काय वाटतं? आणि या महिलांचे जे तुम्हाला जे लाडकी लेख असेल, काही बऱ्याच योजना आहेत गॅस फ्रीमध्ये, ह्या योजना खऱ्या सत्यात उतरल्यात का? काय सांगाल? 1,500 रुपये 1,500चे अजून काही 1,500चं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही महायुतीकडे म्हणजे महायुतीला म्हणजे मतदान टाकलं. त्यासोबतच पाहायला गेलं तर आपण महिलांना प्रश्न विचारल्यानंतर ह्या 1,500च्या मुळे त्यांचं मतदान करणार नाही. त्यांचं मतदान हे लेकरांच्या आरक्षणासाठी मतदान आहे आणि त्यांचं देखील ठाम त्यांनी निर्णय घेतला. जसं लोकसभेमध्ये परिवर्तन दाखवलं, त्याच प्रकारचं महिलापासून शेतकरी असतील, युवक असतील, नवतरुण असतील, या सगळ्यांचा एकंदरीत सर्वे आणि ते असं लक्षात येतं की जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा महत्त्वाचा ठरणार आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.